लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महायुतीतील घटक पक्षांच्या दोनही उमेदवारांमुळे यंदाची देवळाली मतदारसंघाची निवडणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली आहे. देवळाली मतदारसंघातून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार माजी तहसीलदार डॉक्टर राजश्री अहिरराव या आमदारकीसाठी आपलं नशीब आजमावत आहे. डॉक्टर राजश्री अहिरराव या तहसीलदारपदी कार्यरत होत्या. त्यांनी तहसीलदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या आता राजकारणात सक्रिय होत आहे. डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी आज आपल्या मतदारसंघातील गोवर्धनगाव या ठिकाणाहून प्रचाराला प्रारंभ केला. सावरगाव, गंगावरे, दुडगाव, गणेशगाव, पिंपळगाव या भागामध्ये त्यांनी प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यावेळी उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी मतदारसंघातील सप्तशृंगी माता हनुमानाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी डॉक्टर राजश्री अहिरराव यांचं ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच सुवासिनींकडून त्यांचं औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी 5 वर्षात आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी डॉक्टर राजश्री अहिरराव यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केलेला आहे. ऑनलाईन मतदार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. तसेच मतदारांशी संवाद साधला. मतदारसंघातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकदा या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्या, या संधीचं सोनं करल असा आश्वासन यावेळी डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी मतदारांना दिलेलं आहे. कारण की मशाल आणि घड्याळ या दोन्ही उमेदवार नको होते. नवीन चेहरा आणि परिवर्तन हवं होतं आणि सगळेजण नवीन चेहरा आणि परिवर्तन माझ्या रूपात पाहत होतं. हे मला समजत होतं, कारण मला अनेक फोन येत होते. परंतु मी काही करू शकत नव्हते त्यावेळेस 3-4 दिवसात. पण मला सगळेजण आधार देत होते, धीर देत होते. काही हरकत नाही, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, तरी देखील आम्ही तुमच्या मागे उभं राहू आणि तुम्हाला आम्ही निवडून देऊ. पण योगायोग तुमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठबळ मला बी फॉर्म मिळाला. तुम्हाला एक वचन देते की तुमच्या गावात जो काही विकास तुम्हाला अपेक्षित असेल तो मी सहकार्य तुम्हाला पूर्णपणे करेन. सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल किंवा सदस्य किंवा आजीबाजी सगळे सदस्य, सोसायटीचे सगळे सदस्य, आजीबाजी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ यांना सगळ्यांना घेऊन अशीच मीटिंग करून एक रोडमॅप 5 वर्षाचा आपण तयार करूया आणि त्या रोडमॅपवरच आपण काम करू. तुम्हाला जर त्यात काही सुचवायचं असेल तर सगळ्यांनी सुचवा. कधीही मी वेलकम असेल. पण त्याआधी मला एक संधी द्यावी लागेल, कारण तुम्ही इतर 3 माजी आमदारांना तुम्ही संधी दिली. एक तर एका घरातच तुम्ही 30 वर्ष दिलेत आणि 5 वर्ष मागचे आपण बघितलेत की काय कुठल्या पद्धतीने काम झालंय आणि ती व्यक्ती तुम्हाला किती वेळा उपलब्ध होती किंवा तुमच्याशी त्यांच्या बोलण्याचा टोन कसा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आपण गेले 2009-10 पासून सगळे सोबत आहोत. त्यामुळे असं होणार नाही की तुम्ही आलात, मी चिडली किंवा मी नीट बोलली नाही किंवा ॲरोगंटी बोलली, असं कधीच होणार नाही. कारण गेले 2009 पासून मी सगळ्यांचा तुमचा अभ्यास केला. सगळ्यांना मी तुम्हाला भेटलेली आहे. तुमच्या गावाचा अभ्यास झालेला आहे. सगळ्यांची चर्चा झालेली आहे, माहिती करून घेतलेली आहे. आणि तहसीलदार या पदावर आणि नायब तहसीलदार या पदावर 7 वर्ष मी तालुक्यात काम केलं. ते 7 वर्ष माझी PhD झाली. नक्की व्यक्ती आणि विकास या दोघांची माझी PhD झालेली आहे. त्यामुळे माझा व्यक्ती विकासावर खूप चांगला भर असेल. माझं विजनच ते आहे की व्यक्ती विकासामध्ये मग शेती असेल, आदिवासी बांधव असतील, SC ST आपला समाज असेल, महिला असतील, युवा वर्ग असेल, यांना स्वतःला स्वावलंबी करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हे मी ठरवलेलं आहे. आपल्याला मी जेव्हा आपण मला एक संधी जर दिली तर मी ठरवलं की आपण जनता दरबार आठवड्यातून एकदा घेणार आहोत. आणि त्या जनता दरबार तुमचे जे काही प्रश्न असतील, बऱ्याच वेळा खरे तर सगळी प्रश्न ही प्रशासनातील ऑफिसशी, कार्यालयाशी निगडीत असतात. पण एक मात्र मी सांगते, मी जरी राजीनामा दिलेला असला तरी आज देखील प्रशासनातील सगळे अधिकारी माझा शब्द पाळतात, माझ्या शब्दाला मान देतात. मी काही काम काम करायला आलात तरी ते मी जर त्यांना सांगितलं ते काम करून देतात. डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या प्रचार रॅली प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, मतदार, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली.